मुंबई वॉटर टँकर संपाचा शिवाजी पार्कला फटका बसला। वॉटर टँकर असोसिएशनने पाणी पुरवठा बंद केल्यामुळे शिवाजी पार्क मैदानात गेले 2 दिवस पाण्याची फवारणी थांबली आहे। मैदानात पाणी न फवारल्याने शिवाजी पार्क परिसरामध्ये धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। ऐन उन्हाळ्यात मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारलेला आहे आणि याचा परिणाम मुंबईतल्या अनेक रस्ते कामांवरती, बांधकामांवरती इतकंच नाही तर मुंबईतले बाग, बगीचे, क्रीडांगण आणि ज्या सोसायट्यांमध्ये पिण्याचं पाणी हे आजही टँकरद्वारे पुरवलं जातंय त्या ठिकाणी दिसून येतोय। सध्या मी आहे शिवाजी पार्कात आणि शिवाजी पार्कमध्ये दररोज शिवाजी पार्कातली ही धूळ उठू नये याकरता टँकरनं पाणी फवारलं जातं। मात्र शिवाजी पार्कमधला हा धुळीच्या प्रदूषणाचा मुद्दा आता टँकर असोसिएशनच्या संपामुळे अधिकच गहिरा होताना आपल्याला बघायला मिळतोय। कारण गेले 2 दिवस शिवाजी पार्क मध्ये पाणी फवारलं गेलेलं नाहीये। ऍक्च्युअली काय की रोजच्या रोज जे पाणी मारल्यासारखंच जे इम्पॉर्टंट आहे, धूळ उडायची नाही म्हणून जे MPCB आणि IITचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत BMCला, रोजच्या रोज दिवसातून 2दा पाणी मारलं पाहिजे। हे एकदाच पाणी मारलं जातं आणि एकदा पाणी मारून पण दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकलं जातं, तर ते धूळ उडतेच आहे। पण आता लास्ट 2 दिवसापासून पाणी नाही मारल्यापासून तुम्ही बघू शकतात की लगेच जी मेन मुद्दा आहे शिवाजी पार्कचा जो धुळीचा, तो लगेच आता हवामध्ये जे साऊथ वेस्ट मान्सूनची हवा आहे त्यामुळे सगळे धूळ उडली जाते। कॅमेरामन श्रीनिवास मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।